खानदेशी पद्धतीने सांजोऱ्या त्यासाठी घेतला इथे मी 2 वाट्या रवा. इथे मी जाड रवा घेतलाय. तुम्हाला वाटलं तुम्ही बारीक सुद्धा घेऊ शकता, पण जाड रव्याची सांजोरी छान फुलते. रवा छान मध्यम गॅसवर भाजायचा म्हणजे खाली जळणार नाही. रवा छान बदामी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा म्हणजे सांजोरी छान लागते. किती छान कलर बदलला आपल्या रव्याचा. रवा छान मध्यम गॅसवर भाजून घ्यायचा असा वास सुटेपर्यंत. रवा भाजत आला की त्याचा छान वास येतो. 1 वाटी इथं मी किसलेलं खोबरं घेतलं ते टाकून घेऊ. इथे चारोळ्या घेतल्या मी थोड्याशा, त्या सुद्धा टाकून घेऊ. त्याच खोबऱ्यामध्ये आपण 1 चमचा खसखस टाकून घेणार आहोत. आता आपण गुळाचं पाणी करून घेणार आहोत. इथे घेतले मी 2 वाट्यांना 1 वाटी पाणी आणि 1.5 वाटी गुळ. इथे रवा आणि गुळाचं पाणी दोघं थंड झाले. आता आपण रव्यामध्ये गुळाचं पाणी गाळून टाकू. हा रवा पूर्ण थंड होईपर्यंत असं त्याला 1-2 वेळा हलवून घेणार म्हणजे त्याला वरतून जो कडकपणा येतो तो येणार नाही. आता आपण हा रवा 1 रात्रभर झाकून ठेवू. बघा किती छान रवा फुलला आपला. आता आपण जे खोबरं खसखस आणि चारोळ्या भाजून घेतल्या त्या आपण ह्या सांज्यामध्ये टाकून घेऊ. इथे मी ताजी विलायची काढून घेतली. इथे मी 2 वाट्या मैदा घेतला, त्यामध्ये चिमूटभर मीठ घालून घेते. त्यामध्ये आता आपण कडकडीत 2 चमचे तेल घालून घेऊ. आता थोडं थोडं पाणी टाकून मैदा भिजवून घ्यायचा. पुऱ्यांच्या पिठापेक्षा थोडं नरम भिजवायचं आणि पोळ्यांच्या पिठापेक्षा थोडं कडक. आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेऊ. आता मी सांजोऱ्या भरण्यासाठी पुऱ्या लाटून घेते. पुरी अशी मध्यम लाटून घ्यायची, एकदम जाडही नाही आणि बारीकही नाही. मी अशा प्रकारे 4-5 पुऱ्या लाटून घेतल्या. आता आपण सांजोरी भरून घेऊ आणि इथे असा मध्ये सांजा टाकून घ्यायचा. सांजा टाकताना मध्येच टाकायचा आणि असा थोडा पसरवून घ्यायचा. असं छान त्याला गोल करून घ्यायचा. पहा मी इथे काडीला कापूस गुंडाळून घेतला. असा कापसाने पाणी लावून घ्यायचं म्हणजे वरची जी पुरी असेल ती छान चिटकते. अशी बरोबर काठापासून पुरी टाकायची. पुरी टाकल्यावर असं सगळीकडून दाबून घ्यायचं. सांजुरी कापायला अशी फिरकी मिळते. तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा मला. आपली सांजुरी भरून तयार झाली. आता ही सांजुरी अशी कापडावर ठेवायची. वरतून कापड झाकून द्यायचा म्हणजे ती जास्त वाळणार नाही. मी अर्ध्या तासासाठी इथे सांजुरी वाळवून घेतली. गॅसवर मी सांजुरी तळण्यासाठी तेल तापायला ठेवलं. तुम्हाला वाटलं तुम्ही तुपात सुद्धा तळू शकता. सांजुरी कमी गॅसवरच तळायची. किती छान टम फुगली आपली सांजुरी. गॅस जोरात असली तर सांजुरी लवकर लाल पडते. किती छान कलर आला. हळू गॅसवर तळली म्हणजे ती छान खुसखुशीत होते. तयार झाल्या आपल्या